नमस्कार. 5 days बेली फॅट लॉस चॅलेंजच्या डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही फर्स्ट टू थर्ड हे 3 दिवस छान कन्सिस्टन्सीपणे छान एक्सरसाइज केल्या असतील तर आज तुम्हाला हलकं वाटत असेल. आणि आज डे 4 मध्ये आपण फक्त फॅट बर्न आणि कोर टाईटवर फोकस करणार नाही, तर आज आपण पूर्ण बॉडी शेपमध्ये आणि टाईटनिंगमध्ये कसे येईल त्यावर फोकस करणार आहोत. आणि छान तुम्ही स्लिम दिसायला लागाल. तर फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे, माझ्यासोबतच करायचा आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला सुरुवात करूया. आज आपण स्मूथ अँड स्ट्रेच बेस्ड वॉर्मअप करणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपल्याला ताडासन करायचे आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या. ताडासन खूप फायदेशीर आहे. एकाग्रता वाढते, फोकस वाढतो. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीर, हे बघा, हात याप्रमाणे गुंफून घ्यायचे आहेत. संपूर्ण शरीराला स्ट्रेच मिळतो आणि दोन्ही चवडे या पद्धतीने टाचा वर घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त वर स्ट्रेच करायचं आहे. संपूर्ण शरीराचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. त्यानंतर खाली या पद्धतीने आपल्याला 10 काउंट करायचे आहेत. 2, जास्तीत जास्त शरीर वर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर बघा, दोन्ही पाय या पद्धतीने आणि आपल्याला साइड स्ट्रेच करायचा आहे. ताडासनामध्येच यामध्ये फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते. या पद्धतीने बघा, 1, 2, 3, 4, 5, साइड फॅट लवकर बर्न होतो. 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने कमरेवर घ्यायचे आहेत आणि आपण वेस्ट सर्कल करणार आहोत. बघा, या पद्धतीने 1, पोट आतमध्ये खेचलेलं. 2, 3, अँटी क्लॉकवाईज. 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर बघा, दोन्ही हात या पद्धतीने मागे गुंफलेले आणि त्यानंतर या पद्धतीने बघा. त्यामुळे आपली छाती, पाठ छान शेप मध्ये येण्यास मदत होते. पाठीचे स्नायू देखील मोकळे होतात, त्यामुळे त्यांना लवचिकता प्राप्त होते. आपल्याला बरोबर 10-10 किंवा 15-15 काउंटचे 2 राऊंड करायचे आहेत. आपण इथे एकच राऊंड करणार आहोत. तुम्ही आपल्या घरी छान प्रॅक्टिस करा या पद्धतीने. त्यामुळे हाताच्या दंडांवर एक्स्ट्रा चरबी असते ती देखील मेल्ट होते या पद्धतीने. ओके, आता छान करूया मेन वर्कआउट. मेन वर्कआउट मध्ये आज फोकस आहे होल्ड, कंट्रोल अँड टाइटनिंग मध्ये. बघा, मेन वर्कआउट नंतर मी छान एक गोल्डन टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण करणार आहोत गॉड पोज. बघा, दोन्ही पायांमध्ये या पद्धतीने अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात या पद्धतीने आणि पाय थोडेसे तिरपे करून घेऊन छान या पद्धतीने होल्ड करायचं आहे इथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा, या भागाला ताण येतोय, त्यामुळे येथील फॅट कमी होण्यास मदत होते. त्याच्यानंतर याच पद्धतीने हात ठेवून आपण साइड क्रंच करायचे आहेत या पद्धतीने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा, या पद्धतीने
त्यामुळे ऑफकोर्स पायाचा फॅट कमी होतो आणि साईड बेली फॅट देखील कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे खालचा जो पोटाचा भाग आहे तो सुद्धा टाईट होतो. या पद्धतीने आपल्याला छान तुम्हाला 15-15चे 2 राऊंड केले तर याचा जास्त फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत चेअर पोज. बघा, या पद्धतीने हात दोन्ही समोर आणि खुर्चीत बसल्यासारखं करायचं आहे. हा अतिशय बेली फॅट करण्यासाठी जबरदस्त व्यायाम आहे. बघा, या पद्धतीने यामुळे पूर्ण बॉडी शेप मध्ये येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुडघे पाय मजबूत होतात आणि पोट देखील छान कमी होतं. या पद्धतीने जेवढं होल्ड करणं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर हळूहळू वर यायचं आहे. त्या पद्धतीने आपण चेअर पोज मध्ये जम्प करणार आहोत. बघा कसं, या पद्धतीने 1 इथे होल्ड, 2 या पद्धतीने करायचं आहे, 3 त्यामुळे फॅट लवकर बर्न होतो. तर चला माझ्या बरोबर सुरुवात करा. या पद्धतीने 1 2 3 4 5. बघा, या भागावर खूप ताण येतो, त्यामुळे ऑफकोर्स बॉडी पूर्ण मेल्ट होण्यास जास्तीत जास्त सुरुवात होते. आणि ज्यांना हे जम्प मारणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं, छान चेअर पोज मध्ये होल्ड करायचं. आता आपण आणखी फक्त 2 एक्सरसाइज करणार आहोत, पण कोर पूर्ण टाईट होण्यास मदत होणार आहे. आता आपण करणार आहोत प्लॅंक जॅक्स. त्याच्यामुळे काय होईल, संपूर्ण कोर तर टाईट होण्यास मदत होते. या ठिकाणी बेली देखील आपला छान टाईट होतो, शेप मध्ये संपूर्ण बॉडी येते. त्याचप्रमाणे पायाचे मांड्यांचे फॅट कमी होणं सुद्धा गरजेचं आहे. ते सुद्धा त्याची प्रोसेस यामध्ये फास्ट होते. तर मग बघा, या पद्धतीने आपल्याला प्लॅंक मध्ये यायचं आहे. छान या पद्धतीने प्लॅंक मध्ये सुद्धा छान होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही पाय थोडीशी हलकी उडी मारून बाजूला, या पद्धतीने आणि बरोबर जवळ. ओके, माझ्या बरोबर सुरुवात करा. बघा, पूर्ण बॉडी तुमची शेप मध्ये येण्यास मदत होईल, स्लिम होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काउंट केल्यानंतर थोडं होल्ड करायचं आहे. छान, हा खूप सुंदर असा व्यायाम आहे, त्यामुळे छान संपूर्ण बॉडी शेप मध्ये येण्यास मदत होते. त्यानंतर पुन्हा एकदा आपण 10 काउंट करूया. प्लॅंक जॅक्स. या पद्धतीने छान प्लॅंक मध्ये यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित सेट व्हायचं आहे आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. छान बसून घ्यायचं आहे. आता आपण दुसरी सोपी एक्सरसाइज करणार आहोत, वॉक्यूम एक्सरसाइज. यामध्ये आपल्याला श्वास घेतल्यानंतर श्वास सोडताना पोट जोरात आत खेचायचं आहे आणि होल्ड करायचं आहे. त्यामुळे संपूर्ण पोटावर छान ताण बसतो आणि बेली फॅट फास्ट कमी होण्यास मदत होते. मी श्वास घेते, त्यानंतर श्वास सोडल्यावर पोट आत घेणार आहे. पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या आणि मग माझ्यासोबत करा. श्वास घ्या आणि श्वास जोरात सोडा आणि त्यावेळी पोटात घ्या. शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सोडायचं आहे. रिलॅक्स. शांत बसा, डोळे बंद. ड्रीप
ब्रीदिंग करा. एक श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. ब्रीदिंग करताना संपूर्ण लक्ष आपल्या पोटावर. श्वास घ्या, त्यावेळी पोट थोडं वर येत आहे आणि सोडताना पोट हळूहळू खाली. हे देखील पोटाचं एक प्रकारे स्ट्रेचिंग होत आहे. कल्पना करा, छान आपलं पोट कमी झालेलं आहे. रिलॅक्स. गोल्डन टिप. आजचं सिक्रेट खूप पॉवरफुल आहे. जेवताना स्लो जेवण करा आणि 70% पोट भरल्यावर थांबा. त्यामुळे एक्स्ट्रा बेली फॅट जमा होणं थांबणार आहे. बघा, आज डे 4 कंप्लीट झालेला आहे. ऑलमोस्ट आपण फिनिश लाईन जवळ पोहोचलेलो आहोत. मग आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना आणि नातेवाईकांना देखील. भेटूया आपण उद्या डे 5 मध्ये, फायनल ट्रान्सफॉर्मेशन वर्कआउट मध्ये. मला कमेंट करायला विसरू नका. डे 4 डन. तर मग चला भेटूया उद्या. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.